आमच्याकडे शुक्रवारी आठवडी बाजार असतो, तेव्हा भरपूर मच्छी आलेली असते। आज मी आठवडी बाजारातून मस्त असा हलवा खरेदी केलेला आहे। आता ह्या हलवेवाली ताईला मी सांगितलेलं आहे की मला व्हिडिओ करायचा आहे, त्यामुळे तिने व्यवस्थित अशी ही मच्छी मला साफ करून दिली। आता हा घेतलेला हलवा जो आहे तो ती मला साफ करून देते आहे। बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये सांगतात की तुम्ही मच्छी जी आहे ती साफ करताना दाखवत नाही, तर आज म्हटलं ह्याचा व्हिडिओच करूया। पण बऱ्याच वेळेला मच्छी जी आहे ती बाजारातून आपण साफ करूनच आणतो, त्यामुळे दाखवता येत नाही। आता ही मच्छीवाली ताई आहे, ती म्हणते तू व्हिडिओ करणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये मला पण दाखव। म्हटलं चला आज तुम्हाला पण व्हिडिओमध्ये दाखवते। तर ही मच्छीवाली ताई आहे। तर फ्रेश असा हा हलवा मला आज मिळालेला आहे आणि आज ह्या हलव्याचं मी मस्त असं कालवण तयार करणार आहे। अगदी चमचमीत असं कालवण आज मी तयार करणार आहे। बघा ही मच्छीवाली ताई पटापट आपल्याला हे साफ करून देते आहे। अगदी काही वेळातच तिने मला ही मच्छी साफ करून दिलेली आहे आणि मस्त अशी कट करून दिलेली आहे। तर आता मी ही घरी नेणार, स्वच्छ करणार आणि ह्याचं कालवण बनवणार आहे। तर अशा प्रकारे आठवडी बाजार मी आता फिरलेली आहे आणि मच्छी घेतलेली आहे। चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। तर इथे हा हलवा मी पिशवीमधनं बाहेर काढलेला आहे, प्लेटमध्ये तुम्हाला दाखवते आहे। अजून मी ह्याला धुतलेलं नाही आहे। आता स्वच्छ नळाखाली याला मी धुवून घेते। तरी इथे मी मच्छी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे। डोकं आणि शेपटीचा भाग वेगळा केलेला आहे आणि हे लांब असे मस्त तुकडे जे आहेत ते बाजूला केलेले आहेत, पण मी याचं कालवणच करणार आहे आज। तर इथे मी लगडी घेतलेली आहे आणि तीसुद्धा मातीची आहे। तर आता ह्यामध्ये मी तेल घातलेलं आहे, 2 पळी मी तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता मी घालणार आहे कांदा। तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मी चांगला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। कांदा आपल्याला तेलामध्ये 2 ते 3 मिनटं व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे, चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। कांद्यामुळे रस्सा जो आहे तो जाड होतो आणि रस्स्याला चव पण येते, त्यामुळे कांदा मी इथे वापरलेला आहे। आता 2-3 मिनटं कांदा चांगला परतून घेतलेला आहे। त्यानंतर इथे हिरवं वाटण घातलेलं आहे, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं। तर हे वाटण कसं केलं ते बघूया। 4 ते 5 मिरची घेतलेली आहे, 1 गड्डा लसूण घेतलेला आहे, 2 ते 3 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि भरपूर देठासकट कोथिंबीर घेतलेली आहे। त्याचं हे मी वाटण तयार केलेलं आहे। वाटण आपल्याला आता मस्त तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तर इथे 2 ते 3 मिनटं पुन्हा हे वाटण मी परतून घेतलेलं आहे। त्यानंतर ह्यामध्ये आपल्याला मसाला वापरायचा आहे। तर इथे मी घरचा मिक्स मसाला वापरणार आहे, जो आपण साठवणीचा मसाला वापरतो। आता साठवणीचा मसाला जवळजवळ वर्ष होत आलं, आता दुसरा नवीन मसाला तयार करण्याची वेळ आलेली आहे। तर हा थोडासा फिका पडलेला आहे, त्यामुळे इथे मी वापरणार आहे कश्मीरी रेड चिली पावडर। त्याने रंग खूप छान येतो। तर 1 चमचा मी ही पावडर वापरलेली आहे आणि अर्धा चमचा हळद वापरलेली आहे। आता हे मस्त असं चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत। मसाला चांगला परतून घेणं फार गरजेचं आहे, तरच तुमचं कालवण जे आहे ते मस्त असं चमचमीत तयार होणार आहे। चला आता बघा तेल सुटेपर्यंत मी हे चांगलं परतून घेतलेलं आहे। त्यानंतर 2 टोमॅटो मध्यम आकाराचे मिक्सरला बारीक करून त्याची प्युरी तयार करून घेतलेली आहे। ही प्युरी आपण ह्यामध्ये घातलेली आहे। टोमॅटो घातलं की आपल्याला चिंच कमी लावावी लागते आणि टोमॅटोचा आंबटपणा आणि चिंचेचा आंबटपणा ह्यामध्ये फरक आहे। तर मी इथे टोमॅटो वापरलेला आहे आणि चिंचसुद्धा वापरणार आहे। तर आता हे टोमॅटो पण 4-5 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे, पण त्या अगोदर ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे चांगलं मी परतून घेते आणि मसाला चांगला तयार करते। इथे बघा आता ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे। तेल सुटल्यानंतरच ह्यामध्ये आपल्याला जी मच्छी आपण मस्त साफ करून घेतली होती ती मच्छी ह्यामध्ये घालायची आहे। सुरुवातीला मी डोकं आणि शेपटीचा भाग जो आहे तो ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हलक्या हाताने ह्याला मस्त मसाल्यामध्ये परतून घेतलेला आहे। त्यानंतर मोठे तुकडे जे आहेत ते तुटू शकतात, त्यामुळे मी असे वरती ठेवलेले आहेत। ह्याला पण हलक्या हाताने आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर ही मच्छी आपण ह्यामध्ये घातलेली आहे आणि आता हलक्या हाताने मी ह्याला फिरवून घेते, म्हणजे मच्छीचे तुकडे तुटू नयेत याकरता मी स्पॅच्युला वापरलेला आहे। जर स्टीलचा चमचा वापरला तर कदाचित ते तुटू शकतं, त्यामुळे आता हे हलक्या हाताने मी मस्त असं परतून घेतलेलं आहे। यानंतर आपल्याला घालायचा आहे चिंचेचा कोळ। इथे थोडीशी चिंच मी भिजत घातली होती अगोदरच। आता ह्याचा कोळ जो आहे तो आपण तयार करून घेऊया आणि थोडीशी चिंच यामध्ये आपल्याला वापरायची आहे। तर ते सर्व चिंच मी पिळून घेतलेली आहे आणि हा चिंचेचा कोळ घातलेला आहे। आपल्याला ह्या कालवणामध्ये रस्सा किती हवा आहे त्यानुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे। तरी मी इथे थंड पाणीच वापरलेलं आहे, गरम पाणी नाही वापरायचं।
नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असतं तेच आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि आता आवश्यकतेनुसार मी ह्यामध्ये पाणी घालते. तर साधारणपणे मच्छी व्यवस्थित बुडेल इतकंच पाणी ह्यामध्ये घालायचं आहे. अगदी खूप पाणी घालून त्याची चव आपल्याला बिघडवायची नाही आहे. तर इथे मी बघा पाणी घातलेलं आहे. आता पाणी घालून झाल्यानंतर ह्यावर झाकण ठेवायचं आणि एक उकळी ह्याला काढून घ्यायची आहे. तर इथे मी आता ह्याच्यावर झाकण ठेवते. एक उकळी आली की आपण गॅस बंद करणार आहोत. तर इथे बघा एक उकळी आलेली आहे. उकळी जर तुम्ही जास्त घेतली तर मच्छी फुटून जाईल आणि मग त्या मच्छीचा मस्त असा खिमा तयार होऊन जाईल. असं करू नका. त्यामुळे वरून मी आता मस्त फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि आता गॅस बंद करून ह्याला झाकून ठेवूया 10 मिनटं. 10 मिनटानंतर तुम्हाला दाखवते की हे मच्छीचं कालवण बघा किती मस्त तयार झालेलं आहे. अगदी त्याला मस्त अशी तरी आलेली आहे. रंगही खूप छान आलेला आहे आणि मच्छी म्हणजे हलवा जो आहे तो बिलकुल तुटलेला नाही आहे. हलव्याचे पीस जे आहेत ते पूर्णपणे अख्खे राहिलेले आहेत. असं आपल्याला कालवण मस्त करायचं आहे. आणि रश्श्याची चव तर काय सांगूच नका, इतकी भन्नाट होती. अगदी चमचमीत हे कालवण तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.